नमस्कार। आज मी बनवत आहे शिमला मिरच दही घालून। याकरता 200 ग्राम शिमला मिरच मी इथे घेतलेली आहे। तिला स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता। 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे, ते यामध्ये घातलेले आहे। आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत। तिखट, हळद, धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गोडा मसाला मी इथे घातलेला आहे। तुम्ही गरम मसाल्याचाही वापर करू शकता। तिखटाचं प्रमाण आपल्याला आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे। कसुरी मेथी इथे घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ इथे घालायचं आहे आणि एक वाटीभर सांबार घालून ह्या मसाल्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची इथे घातलेली आहे, ती फक्त रंगाकरता आहे। याच्याने भाजीला रंग फार सुंदर येतो। 2 टेबलस्पून इथे भाजलेल्या दाण्याचा कूट घालत आहे। दाण्याच्या कुटामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते। मसाला छान मिक्स झालेला आहे, याला मी बाजूला ठेवते। एका गंजामध्ये मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून राई, 1 टीस्पून जिरे इथे घातलेलं आहे। 2 हिरवी मिरची बारीक कट करून इथे घालत आहे। थोडासा कढीपत्ता इथे घालायचा आहे। 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट इथे घालते आहे आणि जो मसाला आता करून ठेवला तो आपल्याला इथे घालायचा आहे आणि आपल्याला छान ह्या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मंद करून ह्या मसाल्याला आपल्याला 2 ते 3 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे। मॅरिनेशन केलेल्या भांड्यात मी 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून ते पाणी इथे घालत आहे आणि याला कव्हर करून आपल्याला 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचं आहे। मध्ये मध्ये याला आपल्याला हलवत राहायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी दही घालत आहे। हे फ्रेश दही आहे, आपल्याला दही खूप आंबट नको पाहिजे आहे। दही घालून याला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे। दही घातल्यावर भाजीला थोडंसं पाणी सुटतं। आपल्याला 2-3 मिनिट पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाजी खूप ड्राय पाहिजे की थोडीशी लिक्विडी पाहिजे, त्या प्रमाणात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। भाजी आपली तयार आहे। हिला सांबार घालून गरमागरम सर्व करा। दाण्याचा कूट वगैरे घातलेला असल्यामुळे ही भाजी चवीला फार छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा।